जय हिंद मित्रांनो, आज 27/3/2026 सेकंड शिफ्ट होती. तर आमच्या आस्थापनामध्ये CPR कसा द्यायचा याच्याबद्दल ट्रेनिंग देण्यात आली. तर त्या ट्रेनिंगमध्ये सहभागी घेताना मी स्वतः व माझे सहकारी व कंपनीचे आस्थापनाचे कर्मचारीसुद्धा होते. तर त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे. जस्ट माहिती पाहिजे CPR म्हणजे काय. तर CPR म्हणजे एखाद्या व्यक्तीचा श्वास थांबला आहे किंवा हृदयाचे ठोके पडत नाही आहेत, तर त्याला CPR कसा द्यायचा हे थोडक्यात आपल्या आस्थापनाने आपल्याला ट्रेनिंग दिलेली आहे. ही ट्रेनिंग दरवर्षी असते. सेफ्टी वीक असतो बघा मार्चमध्ये. तर त्या सेफ्टी वीकच्या याच्यामध्ये CPR कसा द्यायचा, त्याच्यानंतर सेफ्टी डेज असतं ना, नॅशनल सेफ्टी डे, तर ते पण शिकवलं गेलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण स्वतः डमी करून बघितलं आहे. तर आमच्या ऑफिसचे आस्थापनाचे सेफ्टी ऑफिसर आहेत, ते पण दिसत आहे व्हिडिओमध्ये. प्लस मी पण आहे, माझे सहकारीसुद्धा आहेत. तर त्यांनी एकदम जबरदस्त असं ट्रेनिंग दिलेली आहे. 108 नंबरला कॉल करायचा, गाडी येत नाही तोपर्यंत आपल्याला CPR कसा द्यायचा ह्या पद्धतीने आपण याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे. तर खरंच मित्रांनो, हे सर्वांना गरज आहे. ऑफिसमध्ये नाही, आस्थापनामध्ये नाही, तर आपल्याला घरीसुद्धा कुठंही प्रसंग होऊ शकतो कोणासोबत बी. तर आपण एक थोडीशी तात्काळ मदत, म्हणजे त्याला जिवंत ठेवण्यासाठी तात्काळ मदत म्हणून CPR हा द्यावा लागतो. तर ते प्रॉपर ठोके कसे चेक करतात, त्याचं प्रॉपर जे बोलतो ना आपण, श्वास चालू आहेत का नाही आहे, सर्व डिसिप्लिनमध्ये ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. आणि त्याचं डमी आपण स्वतः केलेलं आहे. तर ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या आस्थापनामध्ये CPR त्याची ट्रेनिंग देत नसतील तर ते ट्रेनिंग घेण्यात यावी, ही नम्र विनंती. कारण की आपल्या घरामध्ये पण कोणाला बी काही बी होऊ शकतं. तर तात्काळ जिवंत ठेवण्यासाठी ही मदत असते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, मी स्वतः आहे, त्याच्यानंतर आमचे सेफ्टी ऑफिसर आहेत देवेंद्र गांगर सर, त्याच्यानंतर रिलायन्स धीरूभाई अंबानी कोकिलाबेन हॉस्पिटल कोपर खेरणे, तिथून डॉक्टर जैन, ते डॉक्टर मॅडम, ते नर्स वगैरे सर्व आलेल्या होत्या. आणि दरवर्षी आम्हाला आमच्या आस्थापनामध्ये CPR, फर्स्ट एड ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात आणि स्वतः प्रॉपरली आमच्याकडनं करून घेतात मित्रांनो. तर खरंच प्रत्येकानं शिकलं पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करतो आहे. ही ट्रेनिंग घेणे जरुरी आहे मित्रांनो. तिच्यामध्ये बघा, आता इलेक्ट्रिक हे जे मशीन दिसतं आहे का तुम्हाला, हे मशीनसुद्धा आता आहे नवीन आलेली. प्रत्येक आस्थापनामध्ये नसते, कुठं कुठं असते. तर ते तात्काळ बोलतो ना आपण, शाट देतात. तर ते हे नॉर्मल मशीन ही करंट देते.